आता ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर आणि सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड नागपूर यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग संस्था परस्पर संवाद बळकट करणं तसंच शैक्षणिक सहभाग, संशोधन सहकार्य, इंटर्नशिप, प्रशिक्षण, कौशल्य विकास, तज्ज्ञ व्याख्यानं आणि विद्यार्थी तसंच प्राध्यापकांसाठी संधी निर्माण करणं हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील श्री चक्रधर स्वामी अध्यासनाच्या वतीनं महाराष्ट्रीय असावे या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती येथील महानुभाव साहित्याचे अभ्यासक प्राचार्य संदीप तडस यांनी व्याख्यान देताना महाराष्ट्रीय असावे या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सूत्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ स्पष्ट केला. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर यांच्यात शैक्षणिक, संशोधन आणि क्षमता विकासासाठी काल सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी आणि प्राध्यापक विनिमय तसंच कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. NFSCचे संचालक प्राचार्य डॉक्टर AR सोनटक्के यांनी सांगितलं की या सहकार्यामुळे अग्निशमन अभियांत्रिकी आणि सुरक्षा क्षेत्रातील संशोधन आणि तांत्रिक क्षमतांना मोठी चालना मिळेल. संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित केलं जाईल. नमस्कार.